महायुती सरकारमधील पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये, कारण रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर आता सरकारकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। कारण या दोन्ही ठिकाणी अर्थात रायगडमध्ये ज्यावेळी आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। रस्त्यावर उतरलेले काही शिवसैनिकांनी राजीनामे देखील दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आता स्थगिती देण्यात आलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आता आपल्या सोबत आहेत। काल सुद्धा त्यांनी इशारा दिला होता, आम्ही रस्त्यावर उतरू अशा पद्धतीचा इशारा दळवींकडून देण्यात आला होता। काल तुम्ही इशारा दिला होता, राजीनामे सुद्धा देणार अशा पद्धतीची भूमिका मांडली होती। सरकारने या संदर्भातला निर्णय घेतला आणि नाशिक रायगडच्या दोन्ही ठिकाणी आता स्थगिती देण्यात आलेली आहे। खरं कालच्या प्रकारानंतर खरं तर सरकारने पालकमंत्री महोदयांना दोन्ही नाशिक आणि रायगडसाठी स्थगित दिली आहे। रायगडवासियांसाठी तर आनंदाची गोष्ट निश्चित आहे, कारण झालेल्या अन्यायाला खऱ्या तर न्याय मिळाला असं आमचं निश्चित मत आहे। कारण भरशेसारखा एक सरळ साधा माणूस चौथ्यांदा आमदार होऊन मंत्री होतो, तेव्हा रायगडवासियांची किंवा आमच्या शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची अपेक्षा निश्चित आहे की ते पालकमंत्री व्हावेत आणि तशा पद्धतीची पूर्वी चर्चा देखील झाली होती। अचानकपणे यादीमध्ये बदल झाल्यामुळे सगळ्यांच्या प्रतिक्रिया, गुलाबरावची प्रतिक्रिया आपण बघितली असाल, उदय सामंतची प्रतिक्रिया बघितली असाल, मंत्री मोदयांची। आणि खरं आहे की आम्ही काल म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळेच पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीमध्ये होतो, कारण मागचा इतिहास बघितला मागच्या 5 वर्षाचा तर याच राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांना आम्ही पदत्याग करायला लावला होता आणि त्याच्यामुळे त्यांनी न मागणं हे उचित होतं, पण शेवटी त्यांची ती सवय आहे, त्यामुळे त्यांनी मागितलं आणि दबाव तंत्राने त्यांना मिळालं असलं तरी काल स्थगित दिली। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, विशेष शिंदे साहेबांचे आभार की आम्ही मांडलेली कैफियत त्यांनी खरं तर स्वीकारून सरकारच्या माध्यमातून स्थगित दिली। हा सगळ्यात आनंद क्षण असं आम्हाला वाटतं। पण मग अजूनही तुम्हाला अपेक्षा की या सगळ्या याच्यामध्ये की भरत शेठ गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री पद मिळणार, तशी मागणी तुम्ही अजूनही लावून धरली? 100%, कारण भरत शेठच्या रूपाने रायगडला पालकमंत्री मिळणं म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय मिळणं असं सरकार निश्चित आहे। कारण मागच्या 10 वर्षाचा 6-7 वर्षाचा आपण राजकीय इतिहास बघितला, खूप अपार कष्ट किंवा मेहनत घेतलेली आहे। आम्ही 3 आमदार शिवसेनेचे निवडून आलेले आहोत, अशा परिस्थितीत आमचा हक्क बनतो। त्याच्यामुळे त्या हक्काला न्याय देण्यासाठी भरत शेठ पालकमंत्री होणं, कारण सिनियर आहेत त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे आणि मला असं वाटतं सरकार डावलणार नाहीये। मग या संदर्भात तुम्ही उपमुख्यमंत्री तुमचे नेते एकनाथ शिंदेंना भेटणार आहात, ज्याच्या पद्धतीने भरत गोगावले की तुम्ही सगळे आमदार? हा, तिन्ही आमदार, काही पदाधिकारी आम्ही आज संध्याकाळी दरे गावातनं ते मुंबईला आले की आम्ही निश्चित त्यांना भेटणार आणि त्यांचे आभार देखील व्यक्त करणार, की कारण काल आम्ही जे काय बोललो त्या संदर्भात त्यांनी न्यायिक अशी खरं तर सरकारच्या बाजूने आम्हाला निर्णय दिलाय आणि आम्ही त्यांना निश्चित सांगणार आहोत की जे काय घडलं बिघडलं असेल तरी पण भरत शेठना पालकमंत्री देणं हे काळाची गरज असं आम्हाला निश्चित वाटतं आणि शिवसेनेमध्ये जो रोष आहे तो निश्चित कमी होईल आणि एकंदर प्रगतीला वाट खोलेल असं आम्हाला निश्चित वाटतं। पण मग याच मुद्द्याला घेऊन संजय राऊतांनी शिवसैनिकांवर एकनाथ शिंदेवरती सुद्धा टीका केली, सरकारवर टीका केलेली आहे। पालकमंत्री पदाचा हा जो काही वाद आहे तो बहुमताचा अनादर करणं आणि एकूण फक्त आता खून आणि मारामाऱ्या होणंच बाकी आहे असा संजय राऊतांनी टीका केली। नाही, संजय राऊतच्या कुठल्याही वक्त्याला एवढं गांभीर्याने घेणं उचित नाहीये। आता त्याचं रोज सकाळचं ते चालू असतं, त्यामुळे लोक ऐकतात गंमत म्हणून, पण ठीक आहे, त्याने त्यांचं वक्तव्य केलं असलं तरी अशी परिस्थिती नाही आहे। कारण शिंदे साहेबांचे आम्ही सगळेच पाईक आहोत, तर शिंदे साहेबांचा आदेश आमच्यासाठी सर्वोच्च आदेश आहे असं आम्हाला निश्चित आहे। त्यामुळे संजय राऊत काय बोलतात त्याला गांभीर्याने न घेणं ही काळाची गरज आहे। दुसरा एक मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय। ज्यावेळी एकनाथ शिंदे सरकार स्थापन होत असताना नाराज होते मुख्यमंत्री पदावरून, त्यावेळी उदय सामंत हे 20 आमदार घेऊन बाहेर पडणार होते, असा एक गौप्यस्फोट, असा एक प्लॅन होता आणि त्यावेळी उदय सामंतांचा उदय होणार होता असा संजय राऊतांनी हा गौप्यस्फोट केलाय। आता मग संजय राऊतने त्याच वेळी भाष्य करायला पाहिजे होतं, त्या सगळ्या गोष्टीला उशीर झाला, पण असे काय सत्यता नाही आहे। कारण आम्ही सगळेच जेवढे आमदार जेवढे मंत्री असतील शिंदे साहेबांचा आदेश मानणारे असल्यामुळे अशी कुठेही चर्चा कधी झालेली नाही आहे, होणारी नाही आहे याची निश्चित खात्री आहे। कारण आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये समन्वय खूप छान आहे। पण मग काय जो गौप्यस्फोट असं काही आहे वातावरण किंवा उदय सामंत असं काही करण्याच्या तयारीत होती त्यावेळी? नाही, सोडून नाही, असं अजिबात नाही आहे।
आता संजय राऊतला कुठून युक्त्या सुचतात मला माहीत नाही आहेत, पण याला खूप उशीर झाला सगळ्या हे बोलण्याला. अगोदर बोललं असतं तर लोकांनी थोडंसं त्याला गांभीर्याने घेतलं असतं. पण आता खूप उशीर झाला, मंत्री घोषित झाले, सगळ्या सरकार स्थापन झालं, सगळ्याच गोष्टी झाल्यामुळे आता त्यांच्या वक्तव्याला कोण भारी असं महत्त्व देत नाही. दुसरं की एकनाथ शिंदेवरती सुद्धा त्यांनी टीका केली. ज्यावेळी एकनाथ शिंदे रुसतात, ज्यांना राग येतो ते गावी जाऊन बसतात म्हटले, पण तुमच्या राग रोबावरती काही राज्य चालणार नाहीये असंही टीका त्यांनी एकनाथ शिंदेवरती केली. आता संजय राऊत पण गावी जातात, सगळ्यांना गावाची ओढ तर निश्चित असते. आणि आपण बघितलं असाल मुख्यमंत्री काळामध्ये देखील ते गावी जायचे, पण शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत त्यामुळे शेतीविषयी आवड निश्चित त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि गावी जाणं त्यांना आवडतं हे त्यांनी कित्येक वेळा त्यांच्या वक्तव्यात सांगितलेलं आहे. मग संजय राऊतच्या या महत्वाला काही अर्थ नाही आहे. तर संजय राऊत अलिबागचेच आहेत, ते देखील गावी येतात. मग आम्ही असं बोलून जमणार आहे का? गावाची ओढ सगळ्यांच असते, त्याच्यामध्ये गावी जातात. या सगळ्या याच्यामध्ये पालकमंत्री पदाचा तिढा हा कधीपर्यंत सुटेल असं वाटतंय तुम्हाला? कारण आता स्थगित देण्यात आले, पण कधीपर्यंत या संदर्भातला निर्णय होऊ शकतो? नाही, या संदर्भात मुख्यमंत्री डावसून आल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळे बसूनच निर्णय घेते वरिष्ठ स्तरावरती. कारण नाशिक आणि रायगडमधला तिढा आहे आणि काल स्थगिती दिल्याबद्दल खरंच तीव्र रायगडवासियांकडनं मनापासून आमदारांतर मी आभार व्यक्त करतो. पण शिंदेसाहेब याच्यामध्ये निश्चित निर्णय घेतील, कारण जे सत्य आहे, जे योग्य आहे आणि जे अधिकारामध्ये आहे तो न्याय आम्हाला मिळेल असं मला निश्चित वाटतं. मग यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत की काय अशी चर्चा आहे? जो पालकमंत्री पदाचं जे त्यांना अपेक्षित ज्या पद्धतीने होतं तसं न झाल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत असं मला वाटत नाहीये. कारण शिंदेसाहेब गावी गेले की अपोजिशनवाले सगळे नाराजी कुठेतरी व्यक्त करून मीडियासमोर येतात, असं कधीच नाही आहेत. आणि शिंदेसाहेबांचा स्वभाव विचार महाराष्ट्रात देशाला माहिती आहे, एक सरळ साधेपणाचं त्यांचं हे आहे, त्याच्यामुळे ते गावी जात असतात. तर महेंद्र दळवी होते ज्यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती आपली भूमिका मांडलेली आहे, शिवसेनेची भूमिका मांडली. ज्या पद्धतीने राज्य सरकारकडून नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदावरती स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे आम्ही रायगड वासियांकडून सरकारचं निश्चित आभार मानतो. मात्र भरत गोगावलेच हेच रायगडचे पालकमंत्री होतील असं सुद्धा ते ठामपणे सांगतायत. कॅमेरामन विशालसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.